तर ज्ञानेश्वर, प्रशांत कोरटकर हा तर स्थानिक रहिवासी नागपुरातला आहे. म्हणजे कोल्हापूर पोलीस सुद्धा या सगळ्या प्रकारानंतर नागपुरात ठाण मांडून बसलेले होते, त्याच्या घराबाहेर किंवा अन्य ठिकाणी. मात्र आता कोरटकरला तेलंगणातनं ताब्यात घेतल्यानंतर नागपूरला न नेता कोल्हापुरात आणलं गेलंय. त्याचं काय कारण? खरं तर कोल्हापूर पोलीस ठाण्यामध्येच आहे तो गुन्हा दाखल झाला होता आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर उलट्या पद्धतीनं कोरटकर यांनी आपणालाच पोलीस संरक्षण मिळायला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्या अनुषंगाने त्याला बंदोबस्तसुद्धा पुरवण्यात आला होता. मात्र इथं गुन्हा दाखल होताच आणि कोल्हापूरचं पथक त्याच्या मागावरती जाताच तो तिथून पसार झाला होता. अगदी पोलीस बंदोबस्तामध्ये पसार झाला होता. नागपूर पोलिसांमध्ये सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. मात्र हा गुन्हा सुद्धा झिरोने जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये कोल्हापूरच्या वर्ग झाला होता. त्यामुळे अर्थातच या दोन्ही गुन्ह्याचा एकत्रित तपास आहे ते कोल्हापूर पोलीस करत होते आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांनी 3 पथकं आहे ते तैनात केली होती. नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या ठिकाणी त्याचा शोध आहे ते कोल्हापूरच्या पथकाच्या माध्यमातून आहे तो घेतला जात होता आणि हे सगळं झाल्यानंतर तो चंद्रपूरमध्ये असल्याची माहिती आहे ती मिळाली होती. त्या दरम्यान तो दुबईमध्ये फरार झाल्याच्या अफवासुद्धा उठल्या होत्या. मात्र त्याच्या पत्नीकडून कोल्हापूर पोलिसांनी पासपोर्ट जप्त केल्यानंतर तो देशातच आहे हे सिद्ध झालं होतं आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास गतिमान केला होता. त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर आहे ते सुद्धा पोलिसांनी आहे ते जारी केलं होतं. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरटकरला ताब्यात पोलीस घेणार याची शक्यता आहे ती निर्माण झाली होती. पोलिसांनी त्या दृष्टीनं पावले उचलायला सुरुवात केली होती आणि अखेर तेलंगणामध्ये हा कोरटकर आहे तो आपल्या साथीदारासोबत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली. कारण तो सातत्यानं मोबाईल फोन बदलत होता, गाड्या बदलत होता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांची कसोटी या तपासासाठी लागली होती. कोल्हापूर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचत असतानाच त्याची माहिती आहे ते परीक्षित आणि प्रशांत कोरटकर ह्या दोघांना आहे ते मिळत होते आणि त्यामुळे ते आपले ठावठिकाणा बदलत होते आणि या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांना तपास करणं अत्यंत जिकिरीचं बनलं होतं. मात्र अखेर काल कोल्हापूर पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळाली. कोल्हापूर पोलीस अगदी त्याच्या जवळपास पोहोचले होते. आदल्या रात्री संध्याकाळपर्यंत कोल्हापूर पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळाली होती. बिलकुल ज्ञानेश्वर, याच आता आपण परिसरामध्ये बघूयात नेमकं आता त्याला पोलीस स्टेशनमध्ये तर आणलेलं आहे, न्यायालयात हजर केलं जाईल. पुढे काय होतं याकडे लक्ष ठेवून राहा आणि अपडेट घेत राहू.